मी आहे तुमचा लाडका सोम. मी आलोय पुन्हा एकदा नवीन ब्लॉग घेऊन तुमच्यासाठी. तर आजचा ब्लॉग थोडा वेगळा असणार आहे, कारण की आज आपण वडगाव मधले एका सुप्रसिद्ध पान शॉपी म्हणजे साईरत्न पान शॉपी ह्याचे उद्योजक कमलेश भाऊ शिंदे यांच्या पान शॉपीला व्हिजिट करणार आहे व त्यांच्याशी थोडीशी चर्चा करणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, तर मी आलेलो आहे आज आपल्या साईरत्न पान पान शॉपीवर वडगाव मावळ इथे. तर चला आपण त्यांच्याशी थोडी चर्चा करूया. तर नमस्कार. नमस्कार. तर आपलं नाव काय? तर आपलं असं आहे की आपलं शॉप सकाळी किती वाजता चालू होतं साधारणतः? आपल्या शॉपचा टायमिंग तर 10 वाजता आहे, पण 10 ते 10:30 त्या टायमात हा टायमिंग आहे शॉपिंग करतात. आपलं मॉर्निंग रात्री 10:30. रात्री नाही, सकाळी 10 वाजून 10 मिनिट आहे, रात्री 8 वाजेपर्यंत. तर तुम्हाला सकाळी यायला उशीर का होतो? सकाळी उशीर म्हणजे रात्री सकाळी रात्री आपण 11:30 वाजता 11:15 सुद्धा वाजता कधी शॉप होती. त्याच्यामुळं सकाळचं थोडंफार 10-15 मिनिटं. बरोबर आहे. समू शेठ, आपलं शॉप किती वर्ष झालं साधारणतः चालू? आपल्या शॉपला तसं बोललं तर आता 18 महिने झाले. 18 महिने कम्प्लीट सुद्धा नाही झाले, म्हणजे अजून व्हायचे. तरी तुम्हाला इथल्या लोकांचा प्रतिसाद वगैरे कसा आहे? एकदम मस्त आहे ना. आपण त्यांची थोडीशी माहिती घेऊन झालेली आहे आणि आपण आता वळूया त्यांच्या थोड्याशा पर्सनल गोष्टीकडे. तर कमू शेठ, आपण हे जेव्हा दुकान नव्हतं तर आपण याच्या आधी काय करत होता? साधारणतः आपलं शॉप चालू करायच्या आधी मी जॉबला होतो MIDC मध्ये, आणि 9 महिन्याचा जॉब करायच्या आमचे बंधू चेतन बोक्षीचे त्यांनी आम्हाला पान शॉपिंग कल्पना दिली. तसंच ते शिवसोबत बोलते फ्रँचायझी ओनर आमचे दादासोबत बोलते, आमचे मित्र जवळचे त्यांनी आम्हाला कल्पना दिली. त्याच्यानंतर ते कामशेट म्हणजे इथं थोडंसं दूर आहे. आमचे गरीब फ्रँचायझी कामशेट मध्ये. तर तिथं साधारणतः 2-4 महिने ट्रेनिंग केली. तुम्ही ट्रेनिंग घेत होते का? त्याच्यानंतर मग आपण टाकवे इथे सुद्धा आपलं शॉप येतो 9 महिने. त्याच्यानंतर आपण तिथं काही चालत तिथं शॉप चालू म्हणजे वडगाव मावळमध्ये तुमचा निर्णय झाला की इथं आपण चालू करू. इथं आधी जवळपास कुठे शाखा वगैरे होती का तुमची? तो शिवराज हॉटेल आपलं तिथं आपलं पहिलं साईरत्न शॉप होतं. पहिली माझी ट्रेनिंग तिथं झाली. त्याच्यानंतर मग मी टाकवाडा शॉप चालू केलं. साधारणतः 9 महिने मी शॉप चालवलं, तर तिथं अपयश भेटतं. म्हणजे तिथं यश म्हणजे काय, असं अडचणी काय होते तिथे तुम्हाला यश नव्हतं? म्हणजे तिथं आपल्याला तसं पाहिजे असं रिस्पॉन्स नव्हतं. रिस्पॉन्स काहीच नव्हतं. तिथं एक आपण आपल्या जवळचे मित्र जवळचे मित्र आपण तिथं 9 महिने काढले, पण काय आपण सुद्धा बंद करून 2 ते 4 महिन्यांनी आपण काम सुद्धा आपल्याकडे जे शॉप आहे गेले होते. तर ट्रेनिंग घेतली. परत आम्ही वडगाव मावळमध्ये शॉप चालू करण्यात. मग तुम्हाला हा संकल्प कसा आला की तुम्ही हा शॉप चालू करावी याचा? एक आता तुझं बोललो तर का म्हणजे पहिल्यापासून आवडलं.
मित्र काम करायचं हे इच्छा नव्हती. आपल्या काही परिस्थितीमुळे आपण बरं होतं काम. त्याच्यानंतर काय भाऊ माझे मोठा मुलगा व्हायचे. भाऊ मला सांगितलं आता नाही कॉम्प्युटरची माहिती तुम्ही हे केली. तर आता तुमच्या ह्या टप्प्यावर तुमचं कसं चालू आहे दुकानाची? आता जर बोलतो तर आता म्हणजे एकदम शून्यातून आपण आर्थिक दोघी केलेले. तर आपण एकदम म्हणजे साधारणतः 17-18 महिन्यात शॉप चालू करून 17-18 महिने झाले. 17-18 महिन्यात आपल्या शॉपचं म्हणजे एकदम सुरळीत व्यवस्थित चालू आहे. एकदम व्यवस्थित चालू. काय अडचणी वगैरे मग तुम्ही अडचणीला सामोरे कसे गेलते तुमच्या काळात? आता सामोरे म्हणजे तसं जर बोलतो तर पहिले शॉप चालू करताना तुम्ही कसं त्याच्यानंतर मग मी शॉप चालू करण्यासाठी सर्व माझा मोठा भाऊ मी जरा म्हणजे आई वडिलांकडनं पैसे मी घेतच नव्हतो. त्यांनी सुद्धा आम्हाला थोडीफार म्हणजे सपोर्ट केला. सपोर्ट म्हणजे त्यांनी खूप केला आम्हाला. सपोर्ट म्हणून नाही का तुम्ही थोडे वरती आला. पण तुम्हाला आता कसं वाटतं की तुम्ही 85 चालू आहे? तुम्हाला काय अनुभव वगैरे? अनुभव म्हणजे अनुभव तो बराच भेटला मागच्या कालावधीत. म्हणजे तुम्हाला 18 वर्ष म्हणजे 18 महिन्यात तुम्हाला काय काय अनुभव आले असे वेगळे, किंवा म्हणता येईल की खूप अवघड होती परिस्थिती मला उभं राहायची? 18 महिन्या आधी खूप अवघड परिस्थिती होती. 18 नंतर एवढं म्हणजे चेंज झालं एकदम सगळं. तर मग म्हणजे नाही का. तर आपण आता त्यांचं पर्सनल लाईफ बद्दल थोडस बोलून झालेलं आहे. आता वळूया आपण आपल्या सोशल मीडियाकडे. तर सोशल मीडियाला सुद्धा आपण सर्वजणच खूप प्रतिसाद देतो. तर हे सुद्धा समूह शेठ सुद्धा आपले खूप चांगले रील स्टार आहेत व इन्स्टाला खूप जोरात असे त्यांचे ट्रेंडिंग व्हिडिओज असतात. तर आपण त्यांच्या इंस्टाग्रामची जी अकाउंट आहे किंवा त्यांची लिंक आहे ती आपण आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये देऊया. तर तुम्हाला कसं वाटतं की तुम्ही इंस्टाग्राम वापरता? तुम्हाला इंस्टाग्राम मध्ये काय काय नवीन व्हिडिओज वगैरे बनवायला असे आधीपासून उत्सुकता असते? जर बोललं तर इंस्टाग्राम विषयी मला म्हणजे कधी लक्ष देत नव्हतं. फक्त रील बघायचं नाही का, रील्स व्हिडिओ त्यानंतर स्टोरी वगैरे एवढंच. रील्स वगैरे काही सोडत नव्हतं पहिलं, काही नव्हतं त्याचं काही केलं त्यावेळेस तुम्हाला इन्फो नव्हती. काही नंतर शॉप चालू केलं, 1-2 रील्स सोडल्या आपल्या अदर्स टाइमपास पोरांच्या सोड रील्स नाही का, रील्स सोडायचो. त्यानंतर माझे तिथून पुढं चालायला लागला आणि रील्स समीर सोबत काढली. समीर सोबत रील्स बाळाली माझी बघतो आणि रील्स बाळाच्या नंतर मी रील्स वरती जरा फोकस केला. त्याच्यावर जास्त फोकस करायला लागले या गोष्टीनंतर. त्याच्यानंतर रील्स हळूहळू अपडेट व्हायला पळायला लागले. म्हणजे व्यवस्थित आहे ना आता सोशल मीडिया वगैरे? हा व्यवस्थित आहे. आता बरेच झालं काही रील्स वगैरे जरा स्टॉप ठेवलं. तुम्ही तर बघत असता मला भरपूर बोलतात सोडत नाही. इथूनच टाइम भेटत त्याच्यामुळे रील्स थोड्या बंद केल्या. त्यांचं थोडं सोशल मीडिया वगैरे बद्दल बोलून झालेले. आता आपण त्यांच्या थोडं बिझनेस बद्दल बोलूया व त्यांच्या पानांबद्दल विचारूया की काय अशी खासियत आहे की लोक एवढ्या लांब लांब येतात त्यांची पानं खायला. तर कमू शेठ, आपली पानांमध्ये आपण असं काय हे देतो की लोक एवढ्या लांब लांब येतात पानं खायला? पहिला कामशेटच्या शॉपमध्ये होतो, त्यानंतर तिथे वडगाव मध्ये आलो. वडगाव मध्ये सुद्धा जवळपास परिवार तयार झाला. आज आपलं पान हे बऱ्याच लोकांना आवडतं, त्याच्यामुळं लोक सुद्धा आपल्याकडे नाही का म्हणजे आकर्षित. तर आपल्याकडे अशी कोणकोणत्या पद्धतीची पाने तुम्ही जरा थोडं सांगू शकता? एक मिनिट. आपल्याकडं कुंचन पान आहे, त्याच्यानंतर कुंचन पान झाल्याच्या नंतर एक पेटणी पान आपण लावतो. साधा कुंचन त्यानंतर स्वीट मध्ये रानतेरे पान,
पाणी खूप म्हणजे फेमस आहे. फेमस कारण की आम्ही सुद्धा खूप ऐकलेलं आहे की तुमच्याकडे हवेतवरनं येतात, पुण्यावरनं येतात लोक, खास तर फॅमिली पान म्हणजे लांब प्यारे खाण्यासाठी. आम्ही तुमच्या इंस्टाग्रामच्या पेजवर आहे ना, कमेंट्स मध्ये बघितलेलं आहे कमोशन, खूप लांब लांब लोक येतात तुमचं. रानप्यारे पानाचं म्हणजे आपल्याकडं स्वीट्स मध्ये जर पान बोलतोय तर रानप्यारे जास्त चालतंय. कारण का आपलं रानप्यारे खाण्यासाठी तुम्ही तुम्हाला जी माहिती आहे ती पण एकदम आणि बरोबर आहे. लांब फॅमिली येतात आपल्याला पान खायला. आणि आपल्याला त्या पानच्या ऑर्डर एक टायमाला तर हे सर्व झालं पानांचे. पानांव्यतिरिक्त सुद्धा त्यांच्याकडे असा युनिक आयटम आहे म्हणजे तो मावा. मावा सुद्धा एवढा फेमस आहे, त्यांच्या रील्स वर नुसता त्यांचा मावा फेमस आहे. मावा किंग म्हटलं तरी आपले कमू शेट एकदम टॉपला येतात या सर्व गोष्टी. बरोबर ना कमू शेट? मावा म्हणजे आपण जे देतो, आपण जेव्हा शॉप चालू केलंय 11 जून 2023 मध्ये, तेव्हापासून जी आपण क्वालिटी ठेवतो आतापर्यंतची तशीच ठेवलेली आहे. त्याच्यात काही चेंजेस नाही, फेरबदल नाही. याचा ज्याला त्रास होईल बॉडी नाही का म्हणजे सूट नाही असं काही करत नाही. तसं म्हणजे जे पहिल्यापासून जे द्यायचं होतं आतापर्यंत, त्याच्यामुळे आपल्याकडे जे पहिलं गिराईक आहे तेच आता पण आपल्याकडं येतात. आणि आपला मावा बऱ्याच ठिकाणी म्हणजे बऱ्याच ठिकाणी बोलायचं आपलं लोणावळा जायची, वळवली, कारला वगैरे एवढ्या लांब लोक येतात इकडे आले का आपल्याकडे थांबतात. आणि सगळे जवळचे पोरं असल्यामुळे नाही का त्याच्या परिवार असला एकदम व्यवस्थित. तुम्ही मला एखादं पान वगैरे काय लावून दाखवू शकता? दाखवू शकतो. तुम्हाला स्वीट मध्ये पाहिजे स्वीटच दाखव. रामटेलला हा आपण त्यांना विचारलं होतं की आपण कुठलं पान बनवून दाखवू शकतो, तर त्यांनी आपल्यासाठी रामप्यारे बनवलेलं आहे. तर आपण थोडं बघूया काय काय मग तिकडे या थोडं क्लोज बघा. त्यांनी खूप काय काय असे पदार्थ टाकलेले सुंदर. तर असं उत्कृष्ट प्रकारे ते पान आता फोल्ड करणार आहे. नाही खाणार तर नाही, आपण नंतर खाऊया. काय असं हे नाही पान लावून वगैरे झालेलं आहे. तर त्यांचं कस्टमर आलेलं आहे, खूप लांब नाही येतात त्यांचं कस्टमर. तर सर तुम्ही 2 मिनिटं इकडे येऊ शकता का? तर सर तुम्हाला कमू शेटचं कुठलं पान असं आवडतं की तुम्ही एवढं खाता उत्सुकताने? मसाला पान. तुम्ही कुठलं येतोय? तळेगाव. खूप लांब नाही येतात. तर तुम्हाला त्यांच्याबद्दल थोडी माहिती देता येईल का आम्हाला? क्वालिटी आणि क्लिनिंग वगैरे येतं सगळं चांगलं. अजून सगळं वेळेवरती गोष्ट भेटेल. क्वालिटी वगैरे एकदम दुसऱ्यापेक्षा एकदम क्वालिटी चांगली आहे. सर्वात चांगली क्वालिटी देतात ना? हो एकदम. तर आपण त्यांच्या कस्टमर कडनं पण खूप छान असा प्रतिसाद भेटलेला आपण बघितलं. त्यांची गिराईक म्हणजे ते कस्टमर आहेत ते खूप लांब नाही येतात, जसं की लोणावळा, तळेगाव, रावेत, पुणे तिथनं असे खूप लांब असे ते त्यांचे कस्टमर जे येतात. तर आमच्या असं थोड्या कानावर आलेलं आहे की त्यांचं कमू शेट नाव हे का पडलेलं आहे.
आम्ही जाणून घेतो की त्यांचं कमू शेट नाव हे का पडलेलं आहे. तर तुमचं नाव कमू शेट हे असं का पडलेलं आहे बरं? कमिशन नाव म्हणजे मित्र परिवार हा पहिल्यापासून कमू म्हणत असल्यामुळं कमू. ते सांगितलं ना रील्स Reel star, right, रील्स ओके रील्स. तर आपण ते रील्स काढायचो. हा हा त्याच्यानंतर पोरं कमू पहिल्यापासूनच बोलायचे. Right, तुम्हाला कमू कमू शेड बोलायला लागले रील्स साठी. रील्स साठी तिथून पुढे ते शेड नाव फेमस झालं. तर मी अजून एक नाव असं माझ्या कानावर आलेली की मामा सुद्धा म्हणतात तुम्हाला. का नाव पडलेलं आहे तुम्हाला? तसं तर माझ्या जवळचे म्हणजे जेवढे मित्र जे आहेत हा ते पहिल्यापासून म्हणजे मला बरीचशी पोरं हा मामाच बोलायचे. ते रील्स साठी मी मामा नाव नव्हतो घेत नाही का, म्हणजे मामा नाव घेत नव्हतो. हा मग ते नीरज कमू म्हणायचं. मग ते कमू शेटच्यानी केलं. हा म्हणजे कमू शेट नाव गेलं त्याच्यामुळे मामा नाव जास्त कोणाला माहिती नाही. माहिती नाही. हा. तर तुम्हाला हे नाव आवडतं का खूप? हो मामा नाव तुला पहिल्यापासून पोरांमध्ये हा. नाही का, तसं मला पहिल्यापासून पोरं मामाच असं बोलतात. पण कमू शेट जास्त ट्रेंडिंगला चालू आहे सध्या त्यांना. कमू शेट ट्रेंडिंग नाही पण पहिल्यापासून मामा हे नाव मामा खूप बोलतात. एकदम ओके मध्ये नाव आहे. मग काही टेन्शनच नाही. मामाच आजपासून नाही, मामाच आहे आपली. तर आपलं सर्व काही झालेलं आहे आणि आपण जाऊया त्यांच्या थोडं इन्कमच्या ह्याच्याकडे. तर कमू शेट आपल्या दररोजची किती साधारणतः किती पानं जातात? ग्रामपेरे म्हणा, फुलशन, मसाले पान, इलायची पान व माव. आता थोडं टप्प्याटप्प्याने तुम्ही कसं कसं किती काय काय पान जातात आपल्या? बघितलं तर आपले 250 ते 300 पानं 300 पान आपली रोजचे जातात. 250 पानं म्हणजे रेग्युलर जातात. रेग्युलर. म्हणजे कुठली, म्हणजे आता तुम्ही मला सांगू शकता की एवढी अशी जातात वगैरे काय? फुलचंद आपले 250 राहतात. त्यानंतर आपले चॉकलेट असतात रांगोऱ्यात आपल्या रांगोऱ्या पानात जातात. म्हणजे भरपूर कुठे आहे. मावळची काय सांगतात तुम्ही? तर मावा किंग आहे. कारण का विषय आता मावा आपला भरपूर मला तर एवढा अंदाजच नाहीये. अरे बापरे, त्यांच्याकडनं मावाचा अंदाज सुद्धा नाहीये. एवढे फेमस आहे माव्यासाठी. खूप असे फेमस असणारे आपले कमू शेट माव्याचा अंदाज सुद्धा नाही ठेवत. मग विचार करा. म्हणजे नाही कधी आपण मोजलच नाही मावा म्हणजे जातो काय जातो. म्हणजे मोजू शकत नाही की किती प्रमाणात त्यांचं हा अख्खा जो आहे तो जातो. कारण की एवढं मोठं त्यांचं साईरत्न पान शॉपिंग वडगाव मावळ इथे आहे. तर आपण सुद्धा नक्की एकदा व्हिजिट करा कमू शेट पान शॉपिंग, म्हणजे साईरत्न पान शॉपीला वडगाव मावळ इथे. सर्व काही विचारून झालेलं आहे. तर आपण बोलूया त्यांच्या थोडं लव्ह लाईफ कडे. तर कमू शेट तुमच्या लाईफ मध्ये कोणी गर्लफ्रेंड वगैरे आहे का नाही? तसं जर बघितलं तर जे आपण आता त्या डोक्यात आपल्या कधी विषय पाहता नाही करत वगैरे. आपण आपल्या करिअर वर जास्त फोकस आपल्या तर आपण त्यांच्या थोडं लाईफ बद्दल सुद्धा विचारून झालेलं आहे आणि आपण जाऊ त्यांच्या सहकारीकडे. तर चला. सहकारी असे आपल्याला आपण बघू शकतो की ते खूप सुंदर पद्धतीने अशी पानं वगैरे लावत आहेत. तर आपण बघू शकतो की पानं वगैरे ते कशी लावत आहेत. तुम्ही कमी होणार असं रोज मदत करत असता का? नाही तो माझा मोठा भाऊ. तुम्ही रेग्युलर असता ना? रेग्युलर असतो. म्हणजे तुम्हाला असं आवड निर्माण आहे ना? आवड आहे मला या गोष्टी. आवड आहे ना आधीपासून? आधीपासून आता 4 वर्ष झाले नाही का मला या पानाचा म्हणजे नाही का आवड निर्माण झाली. पण तुम्ही हे कुठे शिकलात पान लावायला? मला माहिती कमू शेट तुम्ही मला एखादा तुमचा छोटासा असा डायलॉग सांगू शकता का? आता इंस्टाला तर भरपूर डायलॉग येतात मी आणि जे डायलॉग सोडतो ते आपले स्वतःची नाही का स्वतःच तयार करतात. अरे वा, छान. म्हणजे खूपच छान करताय तुम्ही. एखादा डायलॉग मला म्हणून दाखवता का?
बसता डायलॉग बोलायचा तरी पण. तुम्ही सांगा एखादा फेमस डायलॉग. पाहिल्यावर ते राहतं सगळ्यांच्या ध्यानात. म्हणून कमी शेट म्हणतात जे तुमच्या मनात ते आमच्या पानात. अरे वा 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 वा, खूप छान असं कमू शेट यांनी डायलॉग सांगितलेला आहे. ओके, कमू शेट यांनी आपल्याला खूप छान प्रतिसाद असा दिलेला आहे आपल्या प्रश्नांना. तर कमू शेट, धन्यवाद तुम्ही आमच्या प्रश्नाला खूप छान असा प्रतिसाद दिल्याबद्दल. तर कमू शेट, तुम्ही आमच्या सबस्क्रायबरला काय सांगू शकता? तर सोहम ब्लॉग हे आता यांच्या चॅनलचं नाव आहे. तर सर्वांनी यांच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमचं मनापासून आभार. तुम्ही आमच्या चांगलं कंटिन्यू हो, नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगला.